महिना मे 2025 मधील सरकारी योजनांबाबतची सगळ्यात मोठी अपडेट यामध्ये येत आहे. कामगार स्कॉलरशिप संबंधातील यामध्ये जी सरकारी स्कॉलरशिप दिली जात असते त्या संबंधीचेच महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जे आपलं कल्याणकारी मंडळ आहे यांनी एकत्र येऊन एक सगळ्यात महत्त्वाची आणि एक काटेकोरपणे निर्णय घेतलेली बातमी आपल्या समोर आणलेली आहे, ज्यामध्ये 24 मे पासून मिळणार असा एक मोठी खुशखबरीचा त्यांनी आपल्याला दावा केलेला आहे. यामध्ये कोणतं काय मिळणार ते म्हणजे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी स्कॉलरशिप असते किंवा जो शिष्यवृत्तीचा क्लेम किंवा अर्ज भरला जात असतो, तो खूप काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक बांधकाम कामगाराचा जो क्लेम आहे तो पेंडिंग मध्ये दाखवत आहे आणि त्यामुळेच कामगार जो व्यतिरिक्त असेल त्याला आता चिंता करण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यांनी जो फॉर्म भरला होता त्यासाठी कागदपत्र गोळा करण्यासाठी त्यांचे खूप दिवस गेले होते, खर्च आला होता, पण तो फॉर्म भरल्यानंतर तो पेंडिंग मध्येच दाखवत आहे. तो ॲक्सेप्ट किंवा अस्वीकार किंवा स्वीकार होत नाहीये. याला संपूर्ण या गोष्टींना संतापूनच बांधकाम कामगारांनी आपल्या मंडळाकडे जाऊन तक्रार केली होती की आमचे जे फॉर्म आहे ते किंवा पेंडिंग मधून स्वीकार किंवा अस्वीकार करण्यात येतील. यामध्येच आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी प्रत्येक कामगाराला या स्कॉलरशिप बद्दलची माहिती दिलेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की जी कामगार स्कॉलरशिप आहे ती प्रत्येक बांधकाम कामगाराला 24 मे पासून मिळणार अशी एक मोठी खुशखबर आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेली आहे. आता यामध्ये प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कामगार स्कॉलरशिप संबंधातील जी मोठी खुशखबर आहे ती नेमकी काय आहे. आम्ही तर अजून फॉर्म भरला नाही किंवा फॉर्म भरलाय तर ती मोठी खुशखबर आमच्यासाठी असणार की नाही असा प्रत्येक बांधकाम कामगाराला प्रश्न पडला असेल. पण त्यांच्यासाठीच ही जी महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो आहे. पण व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुमची मिळणारी रक्कम असेल, तुमचा जो लाभ असेल तो जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर तुम्हाला मिळण्यात येईल, हीच आमची सरकारकडे मागणी असेल. त्यामुळे अजून देखील तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्र परिवारामध्ये देखील व्हिडिओ शेअर करून घ्या की जेणेकरून त्यांना देखील ही जी महाराष्ट्र सरकारने नवीन मोठी खुशखबर आणलेली आहे या बांधकाम स्कॉलरशिप संदर्भातील, या संदर्भातील जी माहिती आहे ती तुम्हाला संपूर्ण कळून जाणार आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की 24 मे पासूनच का मिळणार आणि ही मोठी खुशखबर कशामुळे आहे. तर मला तुम्हाला सांगायचंय काय की काही गेल्या दिवसांपासून जे आपलं मंडळ आहे, आपल्या या मंडळाकडे निधी कमी पडला होता आणि निधी कमी पडल्यामुळेच तुमचे जे फॉर्म आहे ते पेंडिंग मध्ये ठेवण्याचं काम आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं. जरी त्यांनी ॲक्सेप्ट केला तर तुम्हाला द्यायला रक्कमच नसणार. त्यामुळे त्यांनी तुमचे जे फॉर्म आहेत ते ॲक्सेप्ट न करता त्यांनी एक काम केलेलं आहे. कोणतं काम ते म्हणजे तुमचे फॉर्म त्यांनी पेंडिंग मध्येच ठेवलेत आणि पेंडिंग मध्ये ठेवण्याचं कारण काय असतं की ती जे फॉर्म आहे त्यांची अजून पडताळणी चालू आहे आणि पडताळणी झाल्यानंतर त्यांना पुढील मंडळाकडे पाठवून तुमचा जो लाभ आहे ते देण्याचं काम आपलं महाराष्ट्र सरकार करत असतं. पण आता महाराष्ट्र सरकारमध्येच आपलं जे महाराष्ट्र इमारत व इतर जे आपलं बांधकाम कामगार मंडळ आहे यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जो निधी आहे तो निधी भरण्यात येईल आणि जो प्रत्येक बांधकाम कामगार यासाठी पात्र असणार आहे त्या प्रत्येक पात्र कामगाराला त्याचा जो लाभ आहे तो 100% दिला जाणार आहे. एकालाही वंचित ठेवण्याचं काम आपलं सरकार करणार नाही. जे खरंच योग्य आहेत आणि ते ज्या अटीमध्ये बसत आहेत अशा प्रत्येक बांधकाम कामगाराचे संपूर्ण फॉर्म जे आहे ते अस्वीकार करण्यात येणार नाहीत. यामध्ये जे खरोखर बांधकाम कामगार आहेत ज्यांनी फॉर्म भरलाय व्यवस्थित काटेकोरपणे आणि सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांचा फॉर्म जो आहे तो अस्वीकार करण्यात येणारच नाही. तो फॉर्म 100% स्वीकार होणार आहे आणि त्या बांधकाम कामगाराला लवकरात लवकर त्याचा जो लाभ आहे तो लाभ दिला जाणार आहे. आता प्रत्येक बांधकाम कामगाराला एकच प्रश्न पडला असेल की आमची स्कॉलरशिप नक्की केव्हा मिळणार. कारण खूप दिवस झालेत फॉर्म भरून तो एकच पेंडिंग मध्ये दाखवतोय आणि जर ॲक्सेप्ट मध्ये गेलाय तरी देखील त्याचा लाभ जो आहे तो आम्हाला मिळत नाही आहे. आता तुम्ही एकच सांगा की आम्हाला या योजनेअंतर्गत आम्ही केलेल्या कष्टाचा लाभ केव्हा मिळणार, आम्ही भरलेला जो फॉर्म आहे त्या फॉर्मची आम्हाला परिपूर्ती केव्हा होणार. पण त्या फॉर्मची परिपूर्ती केव्हा होणार हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जो फॉर्म भरलाय तो खरोखर व्यवस्थित भरलाय का आता आपण ते डिस्कशन करणार आहोत. मी तुम्हाला खाली काही मुद्दे सांगणार आहे, तुम्ही ते चेक करायचे आहेत की तुम्ही त्या मुद्द्यांप्रमाणे फॉर्म भरला आहे की नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा असतो तो मुद्दा असतो बँक डिटेल संबंधितचा किंवा तुम्ही त्याला बँक पासबुक देखील म्हणू शकता किंवा बँक डिटेल देखील म्हणू शकता.
आता तुम्ही जो क्लेम भरलाय तो क्लेम भरताना तुम्ही बँक डिटेल्स किंवा बँक पासबुकची जी प्रिंट आहे ती कामगाराची जोडलेली असावी क्लेमसाठी बरं का. क्लेमसाठी कामगाराचीच तुम्ही या ठिकाणी बँक डिटेल्स किंवा बँक पासबुक जोडलेलं पाहिजे. कुठल्याही विद्यार्थ्याचं, कुठल्याही विद्यार्थिनीचं या ठिकाणी बँकशी रिलेटेड कोणतंच कागदपत्र नको. त्यानंतर दुसरी ती म्हणजे तुम्ही संपूर्ण जे विद्यार्थ्याचे कागदपत्र असतील ते संपूर्ण कागदपत्र तुम्ही चालू वर्षाची अपलोड केलेले असावेत. जर तुम्ही ती कागदपत्र गेल्या वर्षाची किंवा येणाऱ्या भविष्यातील वर्षाची अपलोड केली असतील तरी देखील तुम्हाला लाभ दिला जाणार नाही आणि योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाताल त्या वेळेस चालू वर्षाचा जो फॉर्म आहे तो भरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कागदपत्र देखील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे चालू वर्षाचेच देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये आहे. वर्गानुसार ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स बदलत असतात आणि तुम्हाला स्कीम्सद्वारे वेगवेगळे लाभ दिले जात असतात आणि तुम्हाला त्यामध्येच एनरोलमेंट व्यवस्थित करायची आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही कोणती स्कीम भरलेली आहे. स्कीमवरती देखील डिपेंड असतं कारण तुम्ही ज्यावेळेस व्हेरिफिकेशन करून घेता त्यावेळेस विचारलं जात नाही की तुम्ही कोणती स्कीम भरलेली आहे आणि तुम्ही केलेल्या लाभासाठी ती जी स्कीम आहे ती व्हेरिएबल आहे का, का ती मॅच आहे का, असं तुम्हाला काहीच विचारलं जात नाही. तुम्ही ज्यावेळेस व्हेरिफिकेशन म्हणजेच तुमचे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जाता त्यावेळेस फक्त कागदपत्र चेक केले जातात. पण तुम्ही व्यवस्थित स्कीम भरली का, तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरलाय का, हे संपूर्ण जी गोष्ट आहे ती वरती अधिकारी करतात. ज्यावेळेस तुम्ही व्हेरिफिकेशन करता आणि तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये जातो त्यावेळेस तुमचं जे व्हेरिफिकेशन चालू होत असतं. आता मी तुम्हाला सर्वात अगोदर स्कीम समजून सांगणार आहे. त्या स्कीममध्ये तुमचा फॉर्म बसत असावा. जर त्या स्कीममध्ये तुमचा फॉर्म बसला नाही तरी देखील तुमचा जो लाभ आहे तो रद्द करण्यात येतो आणि तुमचा फॉर्म अस्वीकार करण्यात येतो. आता यामध्ये पहिली स्कीम असते ती म्हणजे E01 नावाची. यामध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी असतात आणि याला 2,500 रुपयांचा जो लाभ आहे तो दिला जात असतो. जर तुमचा मुलगा मुलगी इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिकत आहे किंवा आता जून जुलैमध्ये जाणार असेल तर तुम्ही E01 नावाची स्कीमच भरायची आहे. त्यानंतर E02 नावाची स्कीम असते. यामध्ये 8वी ते 9वी पर्यंतचे विद्यार्थी असतात किंवा 8वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतात आणि त्यांना 5,000 रुपयांचा जो लाभ आहे तो दिला जात असतो. जर तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 8वी ते 10वी या वर्गामध्ये शिकत असेल किंवा आता जून जुलैमध्ये जाणार असेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा E02 म्हणून एक स्कीम आहे ती भरू शकता. त्यानंतर E03 नावाची स्कीम असते. यामध्ये 11वी ते 12वी हे दोनच वर्ग असतात आणि यासाठी तुम्हाला 10,000 रुपयांचं अनुदान जे आहे ते महाराष्ट्र सरकार देत असतं. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी आता इयत्ता 11वी मध्ये जाणार असेल किंवा 12वी मध्ये जाणार असेल तर तुम्ही त्यांची जी स्कीम आहे ती E03 असणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस मंडळाकडे फॉर्म भरायला जाल त्यावेळेस तुम्हाला E03 या स्कीमचा फॉर्म भरायचा आहे. तेव्हाच तुमचा लाभ हा मंजूर किंवा स्वीकार करण्यात येणार आहे. आता या संपूर्ण स्कीम झाल्या खालील लोअर वर्गाच्या म्हणजेच ज्या प्राथमिक शिक्षण असतं किंवा माध्यमिक शिक्षण असतं या वर्गांसाठीच्या ह्या ज्या स्कीम होत्या. पण आता या ठिकाणी इथं ज्युनियर कॉलेज जर झालं या ठिकाणी आपण माध्यमिक विद्यालयामध्येच बोलू शकतो. पण आता इथं अप्पर शिक्षण म्हणजे कोणतं, उच्च शिक्षण येतं ज्यामध्ये इंजिनिअरिंग, BSc, BCom असे वेगवेगळे कोर्सेस असतात ते या ठिकाणी अवलंबून असतात. त्यानंतर आपली E04 नावाची स्कीम असते. यामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी BSc करत असेल किंवा कुठलाही आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी कुठलाही नॉन ग्रॅज्युएट कोर्स करत असेल, या ठिकाणी कुठलाही नॉन ग्रॅज्युएट ज्यामध्ये ग्रॅज्युएशन होत नाही असा 3 वर्षाचा कोर्स असतो. कुठलाही नॉन ग्रॅज्युएट कोर्स जर करत असेल तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या E04 नावाच्या स्कीममध्ये बसू शकतो. आणि तुम्ही ज्यावेळेस मंडळाकडे फॉर्म भरायला जाल, ज्यावेळेस तुमचा जर मुलगा मुलगी असे नॉन ग्रॅज्युएट कोर्सेस करत असतील तर तुम्ही E04 त्यांची स्कीम भरायची आहे. त्यानंतर E05 ही जी स्कीम आहे ती आहे म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो ती म्हणजे फार्मसी. यामध्ये फार्मसी फक्त बीच असते, बी फार्मसी असं जे ग्रॅज्युएट कोर्सेस असतात पण ते नॉन टेक्निकल असतात. नॉन टेक्निकल कोर्सेस आणि टेक्निकल जे कोर्सेस असतात ते E06 मध्ये येतात. पण जर तुम्ही नॉन टेक्निकल कोर्स करत असाल पण ज्यामध्ये तुम्हाला डिग्री मिळते तर तुम्ही E05 ही स्कीम भरू शकता.
त्यानंतर शेवटची स्कीम आणि सगळ्यात महत्त्वाची स्कीम ती म्हणजे E06. ही E0 स्कीम जी आहे ती तुमची इंजिनिअरिंग किंवा MBBSसाठी असते. MBBS या 2 वर्गांसाठी ती स्कीम चालू असते. जर तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल, जर तुमचा विद्यार्थी समजा इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे किंवा तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा-मुलगी MBBS करत आहे, मास्टर्स बरं का MBBS, यामध्ये BHMS सारखा कोर्स अवेलेबल नाही. जर BHMS कोर्स तुम्ही करत असाल, BHMS हा देखील डॉक्टरकीचाच कोर्स असतो, पण त्यासाठी तुम्ही E05 ही स्कीम भरू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही E04 स्कीम भरू शकता. यामध्ये तुम्हाला या तुमची जी E06 जी स्कीम आहे ती फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि या ठिकाणी MBBS हेच विद्यार्थी भरू शकतात आणि यासाठी लाभ दिला जातो तो म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दिला जातो ₹60,000 आणि जर तुम्ही कोणी MBBS करत असेल MBBS तर तुम्हाला लाभ दिला जातो ₹1,00,000 असे प्रत्येकी तुम्हाला लाभ दिला जात असतो. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉर्म भरताना स्कीम अपलोड केलेली असेल आणि या व्यतिरिक्त जर स्कीम अपलोड केली असेल, स्कीम चुकली तरी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करण्यात येणार आहे आणि जर तुमची स्कीम बरोबर असेल तरच त्या फॉर्मला स्वीकार करण्यात येईल. जेव्हा स्वीकार करण्यात येईल म्हणजेच केव्हा स्वीकार करण्यात येईल, ज्यावेळेस तुमची संपूर्ण माहिती किंवा भरलेले डॉक्युमेंट्स बरोबर असतील, पण स्कीमवरती जर मुद्दा आला आणि तुमची स्कीम जर चुकलेली असेल, तुम्ही E07 E06 पर्यंतच आहे, पण वर्गानुसार जरी स्कीम बदलली आणि तुम्ही चुकीची स्कीम अपलोड केली तरी देखील तुम्हाला या ठिकाणी अस्वीकार करण्यात येईल आणि योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, पण तुमचं कमेंटचं उत्तर केव्हा दिलं जाईल, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला तुमच्या गोड हातांनी सबस्क्राईब केलेलं असेल, त्याच वेळेस तुमच्या या कमेंटचं उत्तर दिलं जाईल, अन्यथा कमेंटचं उत्तर कधीच मिळणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढील अजून एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.